शिवसेनेचे युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब यांचे करवीर नगरी सहर्ष स्वागत उत्सुक सौ प्रतिज्ञा महेश उत्तुरे, माजी परिवहन सभापती कोल्हापूर महानगरपालिका आणि महिला शहर संघटिका कोल्हापूर दक्षिण उद्धव ठाकरे गट, तसेच माननीय महेश उत्तुरे, अध्यक्ष उत्तम उत्तुरे फाउंडेशन कोल्हापूर। आता महिलेचा जो मुन्ना माडी, उत्तम कांबळे आणि सुजित चव्हाण यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हा तिन्ही पक्ष आणि त्यांचे घटक पक्षांचं लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी एक सामंजस्य राहावं आणि एक दिलानं या लोकसभेच्या निवडणुका लढवाव्या या भावनेने तिन्ही पक्षाच्या नेते मंडळींनी परवा मुंबईमध्ये बैठक घेतली आणि तिन्ही पक्षाच्या नेते मंडळीने पत्रकार परिषद घेऊन हा कार्यक्रम जाहीर केला। त्याचा उल्लेख आता खासदारांनी केला। 14 जानेवारीला 36 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी हे सगळे मेळावे घ्यायचं नियोजन केलेलं आहे आणि त्या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी आपली सर्वांची बैठक आहे। महासैनिक दरबार हॉलमध्ये दुपारी 2 वाजता तिन्ही पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि प्रचंड कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती मी या तिन्ही पक्षाचा एक प्रमुख या नात्याने करतो आणि आपण राज्याला दाखवून घेऊया की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी तिन्ही पक्षाचं सामंजस्य कसं असतं आणि तिन्ही पक्षाचे सगळे घटक पक्ष एकत्र आल्यानंतर आपण निवडणुकीला कसं सामोरं जातो त्याचे उत्कृष्ट उदाहरण आपण काढून देऊया। आता महेश दादांनी सांगितल्याप्रमाणे तिन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे अब की बार 45 पार आणि लोकसभेला 45 खासदार कसल्याही परिस्थितीत आपल्या राज्यातून निवडून आणण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मजबूतीने उभं राहायचं आहे आणि आपला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांमध्ये केलेल्या कामाचं आणि सर्वसामान्य जनतेसाठी आणि देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी संकल्पित भारत ही जी विकास यात्रा त्यांनी सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावाच म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे। मला वाटते त्या मेळाव्याच्या निमित्ताने आपण सगळ्या लोकांच्या समोर आलोच, परंतु याचाही प्रचार आणि प्रसार करण्याची आवश्यकता आहे। आता धनंजय माडकरी सांगितल्याप्रमाणे 2 कार्यक्रम त्यांनी आता सांगितले की 14 तारखेचा हा मेळावा आपण घ्यायचा ठरवलं, संक्रांतीच्या पूर्वसंध्येला आपण कार्यक्रम देतोय आणि सगळ्यांनीच फार मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम आपण यशस्वी करायचा आहे। दुसरं त्यांनी सांगितलं की या संकल्प यात्रेच्या निमित्ताने जिथे जिथे यात्रा पोहोचेल त्या ठिकाणी आपण सामील होऊन जे लाभार्थी राहिलेले असतील वंचित त्यांना त्या ठिकाणी पोचवून त्याला लाभ कसा मिळेल हे आपण बघायचं आणि 22 तारखेला अयोध्येमध्ये अनेक वर्ष आपण राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी वाट पाहत होतो, तो क्षण जवळ आलेला आहे। तोही सगळ्यांनी उत्साहाने साजरा करावा अशा प्रकारचं आणि गावागावातील देवालय त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी करावी ही विनंती या निमित्ताने मी करतो आणि आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्याशी उपस्थित राहावं। आता या तिन्ही पक्षांच्या नेते मंडळींचं आपल्या त्या महासैनिक दरबार हॉलमध्ये चांगल्या पद्धतीनं सन्मान व्हावा या सभेच्या मेळाव्याची कुठलीही म्हणजे व्यवस्था ती अपुरी होऊ नये यासाठी आता 2 भाजपच्या कार्यकर्त्यांची त्यांनी नेमणूक केलेली आहे। त्यामध्ये अमन माडिक आणि राहुल चिकोडे, जसं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार आणि अनिल साळुंखे हे 2 आपली नियुक्त करतोय, त्याच्यात एकनाथ शिंदे 2 घ्यावेत। या 6 लोकांनी आपण एकत्र बसून व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था, व्यासपीठावर कोण बसायचं, तिन्ही पक्ष लोकांनी भाषणं कोणी करायची, किती करायची
की जरा आमचं मार्गदर्शन घेऊन एक चांगला नियोजन तयार करावं ही विनंती मी आम्ही करतो. आपण फारच मोठ्या संख्येने तर माझं आणि मुन्ना वाटतं जेव्हा ठरलं तेव्हा हाच हॉल आपण घेऊया आणि 100-200 कार्यकर्ते आपण बोलवून आपण हा संदेश देऊया की बाबा ही पूर्व तयारीसाठी जिल्ह्यातील सगळे पदाधिकारी या सगळ्या पक्षांची कशी उपस्थित जातील आणि गावागावामध्ये हा संदेश कसा जाईल हे करण्याचा प्रयत्न आम्ही केला. परंतु फार मोठ्या संख्येने आपण आला थोडीशी गैरसोय आपली झाली त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आता यापुढं अशी कुठली बैठक घ्यायची झाली तर मोठा हॉल किंवा लॉनचा पट्टू पुन्हा